हं. माझ्या गोष्टीचे नाव आहे हरिश्चंद्र राजेची गोष्ट. हरिश्चंद्र राजा म्हणजे एक असा पुण्यशील राजा होता. त्याच्या राज्यात सगळी सुख समृद्धी आणि इतका खरा वागणारा होता का कशाचं बी हा एकदा दिला शब्द म्हणजे दिला. ते असं इतका चांगला तर त्याच्या माग एक कली नावाचा राहू लागला आणि त्याचं सत्व घ्यायचं होतं त्याला. तो सतत त्याच्या दारापाशी राहायचा. त्याच्याकडून काय चूक होईल, काय चूक होईल असं पाहत होता. एक दिवस त्यानं बाथरूमला गेला आणि पाय धुतलेच नाही. तेव्हा बाहेर जायचे ना बाथरूमला. तो घरात शिरल्यामुळं त्याच्यातच तो राहू शिरला त्याच्याबरोबर. राहू शिरल्यामुळं लगेच रात्रीचा लगेच त्याच्या स्वप्नात आला. स्वप्नात आला, त्याला म्हणे तुझं राज्य मला दान दे. त्यानं स्वप्नातच ते राज्य दान दिलं त्याला. दान दिल्यावर तो दुसऱ्या दिवशी लगेच प्रगट झाला आणि म्हणे आता हे राज्य सगळं माझं आहे, तू इथून निघून जा. मग तो निघून गेला तो काशीला. तिथे गेल्यावर त्याला काही काम मिळाना, काही मिळाना. एक बाळ होतं, त्याचं नाव रोहिदास होतं. तिच्या राणीचं नाव तारामती होतं. तर तिला एक डोम्या नावाचा माणूस होता, त्याच्या घरी पाणी वाहायला लागायचं आणि तो ठेवला तिथं काशीला, तिथं माणसं जाळायला हरिश्चंद्राच्या घाटावर. तिथंच म्हणजे नावच पडलं त्याचं तिथं. असं तो राहिला तिथं. एक दिवस त्या मुलाला सर्प चावला, तो मेला. तर त्याला कोणी जागा देईना पुरायला आणि जाळायला कोणी देईना. त्याचा बाप मग जाळायला, पण त्याला जाळायला कोण नव्हतं ना, कोण नाही बी असं. मग आता काय करावं, लई सत्व झालं त्याचं, आता काय. आणि कली तर त्याच्या मागं लागेल. मग आता ती बसली अशी देवीच्या देवळात. मग देवीच्या देवळात बसल्यावर तो तिथं गेला तो कली आणि ती कातडी काढली आणि तिच्या तोंडाला लिटकवली अशी त्याच्या आईच्या. म्हणे ही आपल्या गावाची पुतळी आली, हिनं ना हिचं मूल खाल्लं. पण आता देवीला माहित होतं हा काही यानं काही केलं नाही. मग ते कळालं तर मग त्या देवीनं लई ती पुण्यवान होती ना ती तारामती राणी बीन हरिश्चंद्र राजा. त्या देवीला दया आली, मग त्या मुलाला जिवंत केलं आणि उजून मग त्या राजाला बी त्याचं राज्य परत दिलं. अशी माझी गोष्ट सर्व त्यांचं पोट भरून. आणि आवडले असले लाईक करा.